प्लीज. आणि इथं सर्व रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सगळं आहे. पोलिसांनी नेत्यांना धरपकड केलेली आहे, काही नेत्यांना घेऊन गेलेले आहेत. सोपं आहे ना, उचलून न्यायचं, विषय संपवायचा. पण आम्ही अजून तरी रस्त्यावर आहोत, ते लढतायत, आम्ही लढतोय. आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही लढतोय. आता पुढली भूमिका कशी असणार आहे तुमच्या आंदोलनात? नाही, आता सरकारने जो आमच्याबद्दल निर्णय घ्यायचा घ्या, आम्ही तर हलणार नाही, स्वतःहून आम्ही इथं हलणार नाही. राहिला प्रश्न कलेक्टर साहेबांचा फोन पणन मंत्र्यांशी झाल्यानंतर आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी लगेच सांगावं. सत्तेतले नेते म्हणतात आंदोलनाची धोरणं. मग तुम्ही सत्तेत राहून काय करताय? सत्तेत राहून तुम्ही त्या ठिकाणी बिर्याणी खाताय आणि गरीब मात्र भाकरी आणि कांदा खातोय. हा तर फरक आहे ना सत्ताधारी आणि गरीबाच्या बाबतीत. त्यामुळे बिर्याणी खाऊन ढेकर देत तुम्ही बोलू शकता, अरे शांततेत बसा, अरे पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अशी आज आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे. अहो तुम्हीच म्हणताय ना की येत्या काळामध्ये पाऊस येणार नाही, मग आता शेतकरी बघत बसलाय. अरे शेतात पिकणार नसेल तर मुलांचं लग्न असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा खर्च असेल, व्याजावर पैसा जो घेतलाय त्याचं परतफेड असेल, हे कोण भरणार? मग आहे त्या मालाला भाव मिळण्याशिवाय यांना नाही कसं मिळणार? हे सरकारला कळलं पाहिजे, पण ते दुर्दैवाने कळत नाही. सत्ताधारी पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावरती दडपशाही करतायत. बघा, आम्ही स्वतःहून कुठेच जाणार नाही. सरकारला काय त्या ठिकाणी करायचं करा. विषय एवढाच आहे. आता तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून कलेक्टरांशी तरी आम्ही बोललेलो आहे. निलेश भाऊ लंके लढतायत, देवदत्त भाऊ इथं आहेत. तिथं आमचे शशिकांत शिंदे साहेबांना ताब्यात घेतलंय, सपकाळ साहेबांना ताब्यात घेतलंय, इतरही काही आमदारांना ताब्यात घेतलंय, माझे आमदार ताब्यात घेतलंय. आम्ही अजून तरी रस्त्यावर आहोत. फोन यूज तर आम्ही थांबलेलो आहे. साहेब तुम्ही इथे या.